सर्वात प्रथम या गणपतीचं उत्सवाचं औडंबर करण्यात आलं. कच्चे फळं देवाला अर्पण करू नयेत. अर्थाचा अनर्थ त्या आरतीतून किंवा कुठल्याही मंत्रातून केला नाही पाहिजे. मुळात आपल्याकडे काय आहे की पुस्तक न घेताच सगळं म्हणायचं असतं. जी आरती आहे ती आरती म्हणताना वाट पाहे सजना नव्हे सदना. मग त्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे नृत्य केले जातात, सांस्कृतिक प्रोग्राम केले जातात. तर सांस्कृतिक ह्या शब्दाचा अर्थच मुळात मला वाटत नाही की ह्या लोकांना जोरजोरात डीजे लावले जातात आणि डीजेवरती गणपतीचे गाणं ऐकायला नाही भेटत. इतरत्र जे काही ट्रेडिंग गाणे असतात ते गाणे लावून त्याच्यावरती बिभत्सक असं नृत्य करतात आणि खानपानाबद्दल न बोललेलंच बरं. हा 1.5 दिवसाचा, 1 दिवसाचा, 3 दिवसाचा, 5 दिवसाचा, 7 दिवसाचा जो उत्सव तयार झालाय प्रत्येकाच्या सवडीप्रमाणे झालेला आहे. याला सवडशास्त्र देखील म्हटलं जातं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मेदेव सर्व कार्येषु सर्वदा. तर आजचा विषय तुम्हाला प्रिकॅपवरून कळाला असेल. गणराजांचं आगमन काही दिवसात आलेलं आहे, किंबहुना हा एपिसोड येता येता आलंही असेल. पण त्या सर्व गोष्टींमध्ये आपण कुठे ना कुठे काही ना काही चुका करत असतो. गणपतीचं आगमन झाल्यावर नेमक्या काय गोष्टी केल्या पाहिजेत, गणपतींच्या वेळेस जेव्हा आपण आराधना करतो, जेव्हा प्रार्थना करतो, आरती म्हणतो, आपण त्यांना पूजतो, तर ह्या सर्व गोष्टी नेमक्या कशा केल्या पाहिजेत, शास्त्रशुद्ध पद्धतीने कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, तर ह्या सर्व गोष्टींच्या बाबतीमध्ये आज आपण बोलणार आहोत. आज आपल्या इथे आपले प्रेरणास्थान आणि सतत आशीर्वाद असलेले आपले हक्काचे गुरुजी अनंत पांडव गुरुजी आलेले आहेत. त्यांचे सोशल मीडियावरचे व्हिडिओ असू द्यात किंवा त्यांचे पेपरमध्ये आर्टिकल असू द्यात किंवा न्यूज चॅनलवर त्यांच्या बाईट्स असू द्यात, तर ह्या सर्व पद्धतींनी ते आपल्याला सतत मार्गदर्शन करत असतात. तर तेच मार्गदर्शन आज करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. तर नमस्कार गुरुजी. नमस्कार. कसं वाटतंय तुम्हाला पुन्हा एकदा आमच्या स्टुडिओला येऊन? खूप खूप आनंद वाटतोय आणि तुम्ही परत मला ह्या प्रोग्रामसाठी ते बोलवलं. आणि विशेष म्हणजे ज्या लोकांच्या मनामधील अनेक शंका असतात, त्याचबरोबर कुशंका म्हणूया आपण, अशा काही गोष्टी असतात आणि ह्या दूर होऊन सुखकर असा गणपतीचा उत्सव 10 दिवस लोक साजरे करू शकतात, ही सांगण्याची संधी मला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मिळते. ही देखील खूप मोठी संधीच आहे. थँक्यू गुरुजी. पॉडकास्टच्या मेन मुद्द्याला हात घालण्याच्या पहिले मला तुम्हाला एक विचारायचं आहे की हे गणराजांची किंवा गणपती बसवण्याची सुरुवात कशी झाली? म्हणजे काही त्याच्या मागे आपल्याला माहिती आहे लोकमान्य टिळकांनी त्याची सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली, बरोबर. पण शास्त्रशुद्ध पद्धत नेमकं काय? म्हणजे आपण वर्षभरामध्ये फक्त 10 दिवसच का बसवतो? नक्की. अतिशय सुंदर प्रश्न आहे. प्रत्येकाला या प्रश्नाचं उत्तर हवंच असतं. सर्वात प्रथम आपण गणपतीला स्मरण करूया. विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्विताय नागाननाय श्रुतियज्ञ विभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. या स्तुतीनंतर गणपतीचेच आपण जो प्रश्न विचारला आहे या 10 दिवसातच का उत्सव साजरा करावा? हा उत्सव इतर दिवशी का नाही साजरा करत? तर यामागील पौराणिक कथा आहे. निश्चितच सार्वजनिक गणेश उत्सवाची परंपरा केव्हा सुरू झाली हा देखील हा वेगळा प्रश्न आहे. पण मुळात पारंपरिक, पौराणिक आणि धार्मिक ग्रंथाचा आधार असणारी कुठली कथा आहे? तर मुद्गल पुराण आणि गणेश पुराणामध्ये एक वर्णित केलेली अशी कथा आहे. माता पार्वती स्नानाला जाण्यापूर्वी शरीराला उटी लावत होत्या. त्यांनी हळदी आणि दुधाची उटी शरीराला लावली आणि शरीराला पुसल्यानंतर त्यातून काही मळ निघला आणि त्या मळापासून त्यांनी एक मूर्ती बनवली. तर आणि तो मूर्तीतून गणपती महाराज प्रगट झाले. अच्छा. आणि ते प्रगट झाल्यानंतर त्यांनी द्वारपाल म्हणून त्यांची तिथे नियुक्ती केली आणि माता पार्वती स्नानासाठी गेल्या. भगवान शिवशंकर आले तर गणपतींना माहितीच नव्हतं की हे आपले पिताश्री आहेत. मग ते आतमध्ये जायला लागले, पण आज्ञा ही आज्ञा, गणपतींनी त्यांना आतमध्ये प्रवेश करू दिला नाही. मग भगवान शिवशंकर क्रोधित झाले आणि त्यांचा शिरच्छेद केला. मग पार्वती माता जेव्हा स्नानावून आली आणि पाहती तर काय, तिने ज्या बालकाला जन्म घातलाय, ज्यांना प्रगट केले, त्याचा शिरच्छेद झालाय. मग भगवान शंकराला शरण गेल्यानंतर भगवान शंकरांनी त्यांना उशाप दिला आणि बाहेर जाऊन जो कोणी प्राणी दिसेल त्याचं मुंडकं आणा आणि लावा असं त्यांना सांगितलं आणि तो उशाप दिलाय. मग बाहेर गेल्यानंतर जंगलामध्ये त्यांना हत्ती मिळाला आणि त्या हत्तीचं त्यांनी शिर त्याला लावलं.
त्यामुळे ते झाले गजमुख. मग ते शिर त्यांना लावलं आणि ज्यावेळेस गणपतीला त्यांनी प्रगटीकरण केले तो जो काळ आहे तो आहे माघ महिन्यातील गणेश चतुर्थी आणि शिर लावलं तो आहे भाद्रपद महिन्यातील चतुर्थी. भाद्रपद महिन्यामध्ये त्यांना तो शिर लावून ते परत पुनर्जीवित झालेत आणि मग गणपतीच्या शरीराचा दाह सुरू झाला. आपण म्हणतो ना की पूर्वी काही सर्जरी नव्हती तर सर्जरी होती. मोठे सर्जन तर आमचे शिवशंकर आहेत. तर त्यांनी ते शिर लावलं आणि ते शिर जशास तसं लागलं गेलं. ते लागलं गेल्यानंतर मग शरीराचा दाह कमी होण्याकरता ह्या भाद्रपद चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत 10 दिवस गणपतीची आराधना करण्यात आली. त्यामध्ये गणपतीला आपण जे दुर्वा अर्पण करतो, आघाडा अर्पण करतो, अशा 21 पत्र्या महागणपतीला अर्पण केल्या जातात. तर ह्या पत्र्या का अर्पण केल्या जातात? तर गणपतीच्या डोक्याचा जो दाह झालेला आहे तो दाह शमन होण्याकरता, जी त्यांना व्याधी होतीये, ज्या पीडा होत आहेत त्या कमी होण्याकरता. आजही आयुर्वेदामध्ये शरीराला दाह शमन करण्याकरता ह्या सर्व गोष्टी वापरल्या जातात. आणि मग महागणपतीला शेंदूर लावला गेला. का लावला गेला शेंदूर? शेंदुरामध्ये आपण सायंटिफिक पाहतो तर त्याच्यामध्ये गंधक आणि पारा मिळतो आपल्याला. शरीरावरती तो लावल्यानंतर बॅक्टेरियल काउंट 0 होतो. तर गणपतीला कुठल्याही प्रकारचं त्या काळामध्ये इन्फेक्शन होऊ नये म्हणून पूर्ण शरीराला त्यांनी चंदनाची ही उटी लावलेली आहे. आणि त्याचबरोबर शेंदराची उटी लावली. तर शेंदूर हा सर्वांगी त्यांनी लावलाय आणि 10 दिवस गणपतीची विशेष आराधना केली आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी या शरीराचा दाह पूर्ण शमन होण्याकरता पाण्यामध्ये त्यांना बुडवण्यात आलं. म्हणून हा 10 दिवसामध्ये 10 दिवस गणपतीचा हा प्रामुख्याने उत्सव विशेष या काळामध्ये साजरा केला जातो. एरवी आपण कुठल्याही पूजनाचा आरंभ, कुठल्याही गोष्टीचा आरंभ भगवान गणपतीच्या आराधनेने करतो आणि कार्यक्रमाची जी सांगता आहे, यज्ञाची सांगता आहे, शंकराच्या आराधनेने होती. अच्छा. तर ही गणपतीची आख्यायिका आहे की या काळामध्ये करावं. आणि सार्वजनिक उत्सव तर आपला सर्वांना माहितीच आहे की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांपासून, टिळकांपासून हा सार्वजनिक गणपती उत्सवालाही आरंभ झालेला आहे. अशी ही पौराणिक ग्रंथाच्या आधारानुसार असणारी ही कथा आहे. हा प्रश्न म्हणजे कसा आहे की मला हा सतत पडत असतो. आता किती जणांना पडतो मला माहित नाही, पण तो प्रश्न असा की नेमका आपण गणपतींच्या मंदिरामध्ये जातो, वेगवेगळ्या स्थळांना आपण भेट देतो, अष्टविनायक मध्ये जातो, आपल्याला आपल्या आजूबाजूला भरपूर गणपतीचे, गणराजांचे मंदिर, आपल्याला श्रींची मूर्ती वगैरे आपल्याला दिसते, आपल्या घरामध्ये विराजमान झालेली असते, आपल्या देवघरामध्ये असते. तर नेमकं आपण त्यांचं वंदन कसं करावं, म्हणजे नेमकं आपण त्यांचा म्हणजे काय दर्शन कसं घ्यावं? बघा, स्वमुख गणपतीचं दर्शन घेतलं पाहिजे. प्रत्येक देवतेचं दर्शन कसं घ्यावं हा देखील खरंच एकदम सुंदर प्रश्न आहे तुमचा. आपल्या शास्त्रामध्ये कुठल्या देवाला किती प्रदक्षिणा घालाव्यात, कुठल्या देवाला काय अर्पण करावं, कुठल्या देवाला दर्शन कसं करावं हा प्रश्न आहे. तर गणपतीचा अगदी नेत्रात नेत्र म्हणजे डोळ्यात डोळे घालून गणपतीचं दर्शन करावं, सर्वांगाचं दर्शन व्हावं, अशा प्रकारे गणपतीचं पूर्ण रूपाचं दर्शन आपण करायला हवं. आणि सोबत काही न्यायला हवं. हो, निश्चितच गणपतीला आवडणाऱ्या गोष्टी नेल्याच पाहिजेत आपण. म्हणजे गणपतीला सर्वात प्रिय काय आहे? आत्ता सांगितल्या कथेप्रमाणे दाहशमन होणारं त्यांना जे आहे दुर्वा, जास्वंदीचं फूल असेल, लाल फूल असेल, कमळाचं फूल असेल, 21 पत्र्यापैकी शमीपत्र असेल, ह्या कुठल्याही गोष्टी आपण गणपतीला अर्पण करू शकतो. तर दुर्व्याचा जो दुर्वा अर्पण करताना मंत्र म्हणला जातो, हे दुर्वे अमृत संपन्ने शतमूले शतांकुरे. म्हणजे त्याचं अंकुर जे आहे ते कधीच नष्ट होत नाही. पाणी संपलं तर ते नष्ट होतं, पण पाणी टाकलं की परत पुनर्जीवित होतं. म्हणजे चिरकाल टिकणारे अशी ती दुर्वा आहे, अमर असणारी. त्यावरती अमृत देखील पडलेलं आहे समुद्र मंथनाच्या वेळेला. अशी ती दुर्वा दाहशमन करणारी गणपतीला प्रिय आहे. त्याचबरोबर गणपतीला प्रिय असणारा मोदक, अत्यंत प्रिय असणारा. त्याचबरोबर गुळ खोबरं आवडतं गणपतीला, त्याचबरोबर बुंदीचा लाडू देखील गणपतीला आवडतो. अशा गणपतीला आवडणाऱ्या गोष्टी गणपतीला निश्चित अर्पण केल्या पाहिजेत. आणि प्रदक्षिणा किती मारायच्या? गणपतीला ह्या 3 प्रदक्षिणा कराव्यात. बर गुरुजी, आता मला नेमकं थोडक्यात सांगा की आपण एखाद्या मंदिरामध्ये गेलो तर गणराजांचं दर्शन कसं घेतलं पाहिजे? निश्चितच छान प्रश्न आहे. गणपतीच्या प्रामुख्याने सर्वात पहिले मंदिरामध्ये गेल्यानंतर आतमध्ये शुचिरभूत होऊन गणपतीच्या मंदिरामध्ये या किंवा कुठल्याही मंदिरामध्ये प्रवेश करायला हवा.
आणि गणपतीच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर सर्वात पहिले शंखानाद केला पाहिजे. आगमनार्थंतु देवानाम गमनार्थंतु राक्षसाम घंटानादम प्रकुर्वीत असं सांगितले शास्त्रामध्ये. त्यामुळे आतमध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वात प्रथम घंटानाद करावा. त्यानंतर आतमध्ये जाताना गणपतीचं जे वाहन आहे मूषकराज यांना देखील स्मरण करून यांनाही दर्शन करून आतमध्ये प्रवेश करावा. आतमध्ये गेल्यानंतर सर्वांग रूप गणपतीचं आठवावं आणि गणपतीच्या स्तुतीने गणपतीचं दर्शन करावं आणि ज्या आपल्याला अर्पण करायच्या वस्तू असतील त्या गणपतीला अर्पण करून गणपतीचं सांगोपांग दर्शन करून 3 प्रदक्षिणा कमीत कमी गणपतीला कराव्या. आता येऊ आपल्या मूळ मुद्द्यावर, गणेशोत्सवावर. गणेशोत्सवाची सुरुवात होती गणराजांच्या आगमनाने. म्हणजे आपण काय करतो, घराघरांमध्ये किंवा परिसरांमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी आपण गणराजांची मूर्ती आपण मांडत असतो. बरोबर. तर ती जी मूर्ती आपण बसवतो किंवा ती विराजमान करतो, तर त्याचं एक शास्त्र सांगा ना कसं आहे. म्हणजे बरेचसे जण तुम्ही बघितलं असेल चुकीच्या पद्धतीने त्या गोष्टी बसवतात, चुकीच्या पद्धतीने त्या गोष्टी होतात. तर असं आम्हाला एक थोडक्यात सांगा ना की कसं आपल्याला करता येईल. बघा, सर्वात प्रथम आपल्या शास्त्रामध्ये आज आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध असणाऱ्या गणपतीच्या मूर्ती आपण आणतो आणि विराजमान करतो. हो. पण मलाही माझ्या लहानपणापासून आठवतं आणि आपल्या शास्त्रामध्ये नमूद आहे, पौराणिक कथेमध्ये सांगितल्याप्रमाणे मातीचीच मूर्ती आपल्या स्वहाताने बनवावी. म्हणजे याचा मतित अर्थ असा आहे, ती बनवताना आपल्या मनामध्ये जो भाव असेल तो मूर्तीमध्ये भाव प्रगट होतो आणि तशी मूर्ती बनते. त्यामुळे जसं भाव त्याच्यामध्ये असेल तसं त्याच्यामध्ये देवत्व येणार. त्यामुळे गणपती ही स्वतःच्या हातानेच मातीची बनवावी. मातीची म्हणजे शाडू माती असेल, आपल्या शेतातली काळी माती असेल, कुठलीही माती स्वच्छ सुंदर असणारी माती आणावी, शुचिर्भूत असणारी माती आणावी आणि त्या मातीचा आपण सुंदर असा गणपती बनवावा. त्याला कलर देखील पर्यावरण पूरक असणारेच कलर द्यावेत. उगच भडक दिसणारे, दिसायला छान दिसते अशी मूर्ती नसावी. आणि ही मूर्ती जी आहे ते घरामध्ये प्रामुख्याने बसवताना मूर्तीचं काही शास्त्रामध्ये नमूद केलेलं आहे. देवघरामध्ये ठेवताना प्रामुख्याने आपण 6 इंचापर्यंत मूर्ती ही ग्राह्य धरतो आणि या उत्सवामध्ये विराजमान करताना असं शास्त्राचं कुठलं प्रमाण नाहीये, पण अधिक मोठी मूर्ती नसावी. जास्तीत जास्त 1.25 फुटापर्यंत मूर्ती आपण घरामध्ये विराजित करावी, जेणेकरून सांगोपांग आपण तिचं पूजन करू शकतो. कारण फक्त दर्शनीय किंवा देखावा म्हणून ही मूर्ती नाहीये, कारण त्यामध्ये आपल्याला प्राणप्रतिष्ठा करून त्यामध्ये प्राण आणून 10 दिवस तिचा उत्सव आपला साजरा करायचा असतो. तर ही प्रतिष्ठापना कशी करावी आणि ती मूर्ती कशी आणावी, अनेक जणांकडे काही विशेष परंपरा असतात. तर ही जी आहे ते प्रामुख्याने आपण घरीच बनवावी आणि ज्यांना घरी बनवणं शक्य नाही त्यांनी बाजारातून घेताना शाडू मातीची चांगल्या भावाने बनवलेली आणि जे सात्विक आहेत अशा व्यक्तीकडूनच ही मूर्ती घ्यावी. आता बऱ्याचदा काय होतं की जसं तुम्ही सांगितलं बाजारातून आणताना, पण बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे फॅन्सी मूर्त्या आपण म्हणू शकतो. असं हे पूर्वीच्या काळी काहीच नव्हतं. बरोबर. जसं तुम्ही सांगितलं मनोभावे जी बनवलेली हातांनी बनवलेली मूर्ती आपण ती विराजमान करायचो आणि त्याचं पूजन करायचो. पण आता आपल्याला बघायला मिळतं मध्येच आर्मीवाल्यांची म्हणजे ते असं पोशाख असलेली मूर्ती असतं, नाहीतर मग बाहुबली मूर्ती असतं, मग वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती असतात. की हल्ली आजचं जे युग आहे ते ट्रेडिंग चालणारं युग आहे. जर यावर्षी यान सोडलेलं आहे तर काही लोक यानावर बसणारेच बनवणार, कुणी चंद्राचीच बनवणार, कुणी एक पायावरचं बनवणार. मुळात गणपतीचे जे रूप आहे ते 21 वेगळे वेगळे रूप आहेत गणपतीचे. तर 21 रूपापैकी गणपतीचे प्रमुख जे आहेत ते कुठले आहेत, अष्टविनायक. 8 विनायकापैकी या गणपतीचं रूप आपण बनवलं पाहिजे. गणपतीचं रूप बनवताना सोंड असेल, त्याचे 4 हात असतील, त्याचे आयुध असतील, हे आखीव रेखीव बनवले पाहिजेत. मुळात अशी आपल्याला मनाला वाटेल अशी मूर्ती नाही बनवली पाहिजे. आता तुम्ही म्हणालात की आर्मीचं, तर ठीक आहे ना, आर्मीचा भाव हा आपल्या देहामध्ये साठवणारा वेगळा आहे आणि देवाचा भाव हा वेगळा आहे. कुठल्याही व्यक्तीच्या रूपामध्ये गणपतीला निश्चित कुणीही प्रगट करूच नाही, कारण तो भाव त्यामध्ये येत नाही. त्यासाठी देखावा सार्वजनिक उत्सवामध्ये ठेवलाय ना आपण. गणपती पूजन हा वेगळा भाग आहे आणि सांस्कृतिक वेगळ्या वेगळ्या रूपाचे देखावे करणे हा वेगळा भाव आहे. त्यामुळे मूर्ती बनवताना पारंपरिक रूपामधलीच गणपतीची मूर्ती बनवायला हवी.
आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतो, म्हणजे घरामध्ये मी बघतो, जेव्हा आपण मूर्ती आणतो आणि ती विराजमान करतो, प्राणप्रतिष्ठा करतो, त्याच्या खाली तांदूळ वगैरे टाकले जातात, आसन टाकलं जातं, सगळं टाकलं जातं. तर शास्त्रशुद्ध पद्धत काय? मुळात सर्वात प्रथम गणपतीचं आपल्या घरी आगमन झालं म्हणजे आपण घरी बनवलाच पूर्वी काळीपासून. हं. आणि जर बाजारातून आणला तर आणल्यानंतर त्याचं औक्षण करावं. आणि घरातही बनवला तर आपण देवघरात बनवत नाही, त्यामुळे तिथून देवघरामध्ये आणतानाच प्रामुख्याने गणपतीचं औक्षण करावं आणि त्याचं आगमन घरामध्ये करून घ्यायचं. त्यानंतर जिथे आपला प्रतिष्ठापना करायची तिथे सिंहासन मांडायचे, म्हणजे चौरंग असू द्यात किंवा अजून काही डेकोरेशनचं तुम्हाला करायचंय, असं डेकोरेशनचं सिंहासन करून खाली छानपैकी मखमली वस्त्र घालावं, रेशमी वस्त्र घालावं. त्यावरती थोडेसे तांदूळ, अक्षदा, तांदूळ नव्हे, जे अखंड आहेत, लांबलचक आहेत अशी अक्षदा, आणि त्याचं एक यंत्र काढावं, गणेश यंत्र. आणि जर कोणाला यंत्र माहीत नसेल तर एक त्रिकोण काढायचा आहे, त्यामध्ये उलटा त्रिकोण म्हणजे 6 कोण तयार होतात, षटकोण, आणि मध्ये ओम गम लिहायचं, ग आणि वरती टिंब, गंग गणपतये नमः. गम हे गणपतीचं बीज आहे, हे बीज मध्ये लिहून त्यावरती गणपतीची मूर्ती स्थापन करायची. आणि ही गणपतीची मूर्ती स्थापन केल्यानंतर गणपतीच्या एका बाजूला कलश स्थापन करायचा आपल्याला. त्या कलशाच्या खाली थोडेसे तांदूळ घालावेत, त्यावरती कलश विराजमान करायचा आहे. कलशामध्ये आपल्याला कलशाच्या गळ्याला धागा बांधायचा आहे, त्यामध्ये एक सुपारी, पैसा, हळदी, कुंकू, काही औषधी, विड्याची पानं, आंब्याची पानं घालून वरी कलश त्यावरती मांडायचा आहे. आणि त्या कलशाला 5 ठिकाणी गंध लावून स्वस्तिक देखील काढून तो कलश स्थापन करायचा आहे. त्यानंतर गणपतीच्या मूर्तीच्या आजूबाजूला 2 विड्याची पानं ठेवून त्यावरती सुपारी ठेवायची. ती सुपारी कोणासाठी ठेवायची? आपल्याला रिद्धी आणि सिद्धी. गणपतीच्या ज्या 2 पत्नी आहेत, रिद्धी आणि सिद्धी, आपल्यास म्हणजे सिद्धी देणाऱ्या, रिद्धी म्हणजे भरभराट देणाऱ्या, अशा दोन्हीही त्यांचं देखील सुपारीमध्ये स्थापना करायची. त्यानंतर गणपतीच्या समोर एक छोटं सुपारीवर गणपती देखील स्थापन करायचा आहे आणि यांचं सांगोपांग पूजन करून गणपतीची प्राणप्रतिष्ठा करायची. गणपतीला जे आहे ते षोडश संस्कारामध्ये यज्ञोपवीत देखील धारण करून गणपतीची सांगोपांग पूजन करून गणपतीला ह्या 21 पत्र्या अर्पण करायच्या आहेत. वेगळ्या वेगळ्या झाडाच्या पत्र्या आहेत. त्या झाडाच्या पत्र्या ज्या आहेत त्या बाजारात जे मिळतात ते कुठलाही बंच उचलून आणला आणि ती पत्री म्हणून अर्पण केली तर नाही. गणपतीला विशिष्ट पत्र्या आवडतात, जसं की आघाडा असेल, शमी असेल, दुर्वा आहे, त्याचबरोबर रुई आहे, कमळाची देखील फुलं आहेत. या जाईची 21 फुलं आणि 21 पत्र्या आहेत, ह्या गणपतीला प्रचंड आवडतात. बोराची पानं आहेत, ज्या जे 10 शमन करणाऱ्या गोष्टी आहेत त्या पत्र्या गणपतीला निश्चित आपल्याला अर्पण करायच्या आहेत. 21 दुर्वा असतील या 108 दुर्वा असतील, ह्या गणपतीच्या वेगळ्या वेगळ्या नावाने अर्पण करायच्या आहेत. आणि आवरण पूजा, गणपतीची सांगोपांग पूजा, ही आपल्या गणपतीची पूजन करून गणपतीला मोदकांचा नैवेद्य या खिरापत आपल्याकडे म्हटली जाते महाराष्ट्रामध्ये. खिरापत जी आहे ती गूळ, खोबरं, खडीसाखर, ड्रायफ्रुट्स, बेलदोडे घालून ती गणपतीला आपल्याला ही अर्पण करायची आहे. लाडू आणि मोदकाचा. तर लाडू म्हणजे गोल वळलेले लाडू नव्हे, तर आपल्याकडे पूर्वी बघितलं असेल बाणाचा ळ करतो ना आपण, बाळाचा ळच्या आकाराचे काही कणकीचे असे गोल गोल केले जायचे, त्याला लाडू म्हणाले जायचे. मग काही ठिकाणी गणपतीला पार भरण्याची देखील परंपरा आहे. या लाडवांचा पार भरला जातो. त्याचबरोबर अनारशांचा पार, करंजाचा पार देखील गणपतीला भरला जातो. अशी सांगोपांग गणपतीचं पूजन हे केलं पाहिजे. खरं तर तुम्ही माझ्या पुढच्या प्रश्नाचं अर्ध उत्तर इथेच दिले की काय अर्पण करावं. त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट असते, ती म्हणजे 5 फळं आपण अर्पण करतो. बरोबर. आणि दुसरं म्हणजे गुलाल उधळतो आपण. बरोबर. तर त्याचं महत्व सांगा. नक्कीच. मुळात 5 फळं जे अर्पण करायचे आहेत ते काही 5 वेगळेच आणले पाहिजे असं नाही. हा अतिशय सुंदर एक प्रश्न आहे. लोकांमध्ये काय होतं की बाजारामध्ये लोक कच्चे फळं तोडून आणतात, म्हणजे कुठलेही छोटे पेरू असतील वगैरे. देवाला असं अर्पण करायचे की जे आपण ग्रहण करू शकतो. 5 फळच नाही, ऋतू काळामध्ये मिळणारे कुठलेही फळं अर्पण करावे. शास्त्रामध्येच काय म्हणतात, ऋतू फलम समर्पयामी, म्हणजे ऋतूमध्ये जे फळ मिळतात, ह्या ऋतूमध्ये कुठले कुठले फळ मिळतात बाजारामध्ये आपल्या, तेच फळ अर्पण केले पाहिजे. कच्चे फळं देवाला अर्पण करू नयेत. म्हणजे बऱ्याचदा बघतो आपण की तिथे कच्चे फळं, म्हणजे खास करून केळ्या असेल किंवा काही बाकीच्या गोष्टी असतील, ते कच्चे फळच आपण तिथे ठेवतो. बरोबर. ते ठेवतात म्हणजे काय की बाजारामध्ये जे विकायला दिसतात
तर लोकांना काय की बाबा भाव तुमचा असतो की मला हे 5 फळं माझ्या घरून सांगितलेत आणायला, आणि ते बाजारामधले जे विक्रेते असतात ते तर आपण लक्षपूर्वक जे आपण खाऊ शकू का कच्चे फळं? नाही. त्यामुळे देवाला असं अर्पण करायचे की जे आपण ग्रहण करू शकू. देवाला भावाने आपल्याला अर्पण करायचे आणि तो प्रसाद म्हणून आपल्याला ग्रहण करायचा आहे. आणि गुलालाचं महत्व काय? गुलालाचं जे महत्व आहे ते भगवंताला जे आहे अतिशय प्रिय असणारा हा गुलाल आहे. गुलाल अर्पण करायचं म्हणजे काय की प्रत्येक, जसं मी आता सांगितलं की दाहशमन होण्याकरता त्यांनी शेंदूर आणि चंदनाची उटी लावून घेतली. गणपतीला चंदन देखील तितकंच आवडतं आणि गुलालाची उधळण जी आहे ती आनंदाने आपण कोणाच्याही आगमनासाठी केली जाणारी आहे. पुष्पांची उधळण असेल, गुलालाची उधळण असेल, तर जी आहे तर ती मातीपासूनच बनणारा हा गुलाल आहे. तर ह्या गुलालाची उधळण गणपतीला अत्यंत प्रिय असल्यामुळे गुलाल हे गणपतीला आवडतं. आता आपण श्रींची मूर्ती आणली, विराजमान केली, तुम्ही म्हटल्याप्रमाणे कलश आपण तिथे स्थापन केला, आपण म्हणजे दुर्वा वगैरे आपण तिथे ठेवला, फळं ठेवले. आता मेन म्हणजे येतं पूजन केल्यानंतर आरतीची वेळ. बरोबर. आता आरतीवर येऊया. जेव्हा आपण आरती करतो, माझे ऍक्च्युली 2 मेजर प्रश्न आहेत. पण पहिला प्रश्न असा की कोणकोणत्या आरती आपण म्हणाव्यात? सुंदर प्रश्न आहे. गणपतीचं पूजन करताना प्रामुख्याने आरती जी आहे आपल्याला ती कुठली केली पाहिजे? तर प्रामुख्याने गणपतीच्याच आरती आपल्याला 1 म्हणा, 5 म्हणा, 10 म्हणा, 21 म्हणा, जेवढ्या म्हणायच्या आहेत गणपतीच्या म्हणाव्यात. पण आपल्याकडे परंपरा अशी आहे की गणपतीची स्थापना केल्यानंतर अनेक देवांना आपण एकत्रित आरत्या करतो. त्या देखील म्हणू नयेत असा दुमत नाही. पण जी प्रमुख देवता आहे त्या प्रमुख देवतेची जास्तीत जास्त आराधना झाली पाहिजे, स्तुती सुमन झाले पाहिजे. म्हणजे आरतीचं म्युझिकल पार्टी नाही झाली पाहिजे. आरती ह्या पारंपरिक पद्धतीनेच म्हटल्या गेल्या पाहिजे. आरतीसाठी ऑर्गन लावलाय, डीजे लावलाय आणि ती नाचत गात हल्ली बघतो आम्ही, त्या आता सोशल मीडियावर बघायला मिळतं. तर त्या नाच गाणे करत कुणी नाचतच असतं, कुणी वेगळ्या वेगळ्याच कृती करत त्या आरती म्हणतात. तर असं न करता पारंपरिक रूपामध्येच गायलेल्या आरत्या ह्या म्हणल्या पाहिजेत आणि पारंपरिक आरती ज्या आपल्या आहेत त्याच म्हणल्या पाहिजेत. आपल्याकडे किती अनमोल साठा आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला दिलेला आहे की रामदास स्वामींनी आपल्याला सुंदर अशी आरती वर्णित केलेली आहे, त्यांनी लिखित केलेली आरती आहे. ती आरती किती सुंदर आहे ती त्या भावाने म्हटली पाहिजे. ती भावाने म्हटल्यानंतर त्यातून निघणारे अत्यंत लाभदायक सुंदर फळ आपल्याला सगळ्यांना मिळतात. मग अशा महत्वाच्या अशा 2-3 आरत्या सांगा ना की ज्या म्हटल्याच गेल्या पाहिजे आणि त्याचं फलित चांगलं नाही. मुळात हीच म्हणावी असं शास्त्रामध्ये कुठेही उल्लेख नाही. आपल्याला आनंदी आरती म्हणजे काय? त्या देवतेची स्तुती आहे. आपण पूजन करतो तर त्या रूपाचं वर्णन केलेलं आहे. बघा सुंदर असं आपण जी गणपतीची आरती म्हणतो त्यामध्ये काय सांगितलंय? मी जसं गणपतीचे एक वर्णन सांगतोय ते वर्णन त्यामध्ये आहे. सुख खरता दुःख हरता, सुख करणारा, दुःख हरणारा, योगिनांचा नाश करणारा असा तो गणपती. त्याची स्तुती आहे सगळी ती आरतीमध्ये. आणि तीच आरती देखील शास्त्रशुद्ध पद्धतीनेच म्हटली पाहिजे. मुळात अर्थाचा अनर्थ त्या आरतीतून किंवा कुठल्याही मंत्रातून केला नाही पाहिजे. मुळात आपल्याकडे काय आहे की पुस्तक न घेताच सगळं म्हणायचं असतं. आता मुळात घरामध्ये आरती चालली ऐकून ऐकून म्हणायची प्रथा असते. पण त्याचं खरेच प्रोनाउन्सिएशन, उच्चार अतिशय स्पष्ट झाले पाहिजेत आणि उच्चार याचे चांगले पाहिजे. कारण जसे उच्चार निघतील त्याप्रमाणे त्याचे अर्थ बनतात. जसं की आता आपल्याकडे आरती म्हणतो आपण, तर आरती म्हणताना फळीवर वंदना हे चालेल का? नाही चालणार. मुळात आता आरती म्हणताना अनेक अशा शंका आहेत. ओटी शेंदुराची, ओटी नाही ना ती, उटी म्हणजे काय? लावलं पूर्णपणे लेप. ओटी म्हणजे लेप देणे. आता ओटी म्हणजे काय? ही ओटी भरताना केली. ओटी म्हणजे हा एक भाग आहे शरीराचा, फक्त तेवढ्या अंगावर लावली का? त्यांनी पूर्ण शरीराला लावलेली, त्याला म्हणतात ओटी शेंदुराची. वक्रतुंड त्रिनेमा आरतीमध्ये म्हटलं जातं. तर वक्रतुंड त्रिनयना, 3 नयन असणारा असं त्याच्यामध्ये वर्णन आहे. त्याचबरोबर दास पाहे सजना कुठून आहे? ते असे जे आहेत ते अनेक त्यामध्ये चुकीचे लोक म्हणतात. त्यानंतर ही स्तुती सुमन आहे ते आरतीमधून अतिशय चांगले आहेत. तर बघा की जसं की जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन. पण मग रामदास स्वामींना नाही वाटलं का की पुढे स्मरणे मात्र लिहावं? मनाने काय शब्द घुसवायचे?
तर आपण काही कुठले रचिते नाहीत. त्यामुळे जी रचना त्यांनी सांगोपांग केलेली आहे, कारण प्रत्येक गोष्टीला 8 अष्टक असेल, सप्तक असेल, षडवर्ग असेल, ह्या प्रत्येक शब्दांचं वर्णन असतं, त्याप्रमाणे ती गोष्ट गायली गेली पाहिजे. आणि जी आरती आहे ती आरती म्हणताना वाट पाहे सजना नव्हे सदना असा त्याचा उच्चार आहे. तर अशा उच्चाराने ही आरती म्हटली पाहिजे. आता पुढे भगवान शंकराची आरती म्हणतात, लवलवती विकराळा, लव थवती विकराळा, तो शब्द आहे. तर हे प्रोनाऊन्सिएशन जे आहे ते निश्चित पुस्तकामध्ये पाहून म्हटले पाहिजे. बरं, पुस्तक नसेल तर फोन आहेत ना, तर फोनमध्ये पाहून म्हणावं. आणि दीपज्योतिर्नमोस्तुते, आता अनेक जण ते दिव्याची प्रार्थना करताना देखील दीपक ज्योतिर म्हणतात. ते दीपक ज्योतिर, दिव्याची जी पूजन करतात त्यावेळेस दीपक ज्योतिर, दीपक नव्हे दीपक ज्योतिर. तर हे प्रोनाऊन्सिएशन देखील आरतीचे अतिशय सुंदर झाले पाहिजे आणि भाव प्रगट होणाऱ्या आरत्या म्हटल्या गेल्या पाहिजेत. नुसतंच जोरजोरात किंचाळणं नव्हे, तर नाही, स्तुती त्यातून गेली पाहिजे. गणपतीचे जास्तीत जास्त अष्टक, 8 शब्दांचे एकत्र येणारे अष्टक, 8 श्लोक असणारे अष्टक. कारण अष्टौ ब्राह्मणां साम्यक ग्रहित्वा सूर्य वर्चस्वी भवते असं सांगितले. 8 जणांनी केलेली स्तुती जी आहे गणपतीची, सूर्याच्या वर्चस्वाप्रमाणे तेजोवलय करणारी ठरते. त्यामुळे गणपतीच्या ह्या काळामध्ये गणपती स्तोत्र असेल, गणपती अथर्व शीर्ष असेल, हे जास्तीत जास्त म्हटलं गेलं पाहिजे. कारण बुद्धीची दाता कोण आहे? गणपती, बुद्धिदाता. त्यामुळे ग्राफ वाढण्यासाठी, ग्रोथ होण्याकरता आणि विघ्नांचा नाश शमन होण्याकरता ही गणपतीची स्तुती सुंदर झाली पाहिजे. गणपतीची आरती पारंपरिकच सगळ्या म्हटल्या गेल्या पाहिजेत. आणि हीच म्हणावी तीच म्हणावी असं काहीही शास्त्रामध्ये नमूद नाही. आपल्याला ज्या ज्या मनाला आनंद वाटणाऱ्या आरत्या आहेत त्या निश्चित आपण म्हणाव्यात. गुरुजी, आता जसं सांगितलं तुम्ही की शास्त्रशुद्ध पद्धतीने जर केलं तर तुम्हाला ते फळ मिळतं किंवा ते फलित होतं. मग असं मला नेमकं सांगा, ह्या कालावधीमध्ये, ह्या 10 दिवसांमध्ये असा कोणता उपाय केल्याने आपलं जे म्हणजे कष्ट असतील किंवा आपल्याला ज्या समस्या असतील त्या निवारण होण्यास मदत होईल किंवा एक थोडा हातभार लागेल? बरोबर. मुळात सामान्य व्यक्तीच्या 3 प्रश्न असतात: अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्य. आता अर्थ कुणाला नको? सगळ्याच अर्थ हवा आहे. बरोबर आहे. रिद्धी सिद्धीचा दाता असं म्हटले. रिद्धी सिद्धी जर आपल्यावर प्रसन्न असतील, निश्चित घरामध्ये भरभराट होईल. त्यामुळे या काळामध्ये आपण गणपतीला दररोज 21 दुर्वा, शमीपत्र हे गणपतीला आणि लाल फूल अर्पण करून गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तर निश्चितच जे कर्जमुक्ती होण्यासाठी आपल्याला मदत मिळेल. अच्छा. ज्यांच्याकडे खूप कर्जाचा डोंगर असेल, कर्ज असेल, तर कर्जाची मुक्ती यातून होईल. त्याचबरोबर आपल्याला आरोग्य पाहिजे असेल तर आरोग्याकरता आपल्याला गणपतीला जे आहे ते आघाडाचे पानं आहेत, आघाड्याचे पानं आपल्याला अर्पण करायचे आणि त्यानंतर गणपतीला शेंदूर अर्पण करायचं आहे. तर याने जे आहे ते उत्तम आरोग्य आपल्याला प्राप्त होणार. गुरुजी, आता गैरसमज, समज ह्या गोष्टींमध्ये आपण येऊयात. बरेच जण सोंडीच्या बाबतीमध्ये गैरसमज करतात. डावी सोंड घ्यावी का उजवी सोंड घ्यावी, डावी सोंडेला काहीतरी वेगळंच गैरसमज मानले जातात. तर ते थोडं स्पष्ट करा आणि नेमकं ते काय असतं ते समजून सांगा. मुळात महागणपती जो आहे ते उजव्या सोंडीचा आणि डाव्या सोंडीचा असं म्हटलं जातं. उजव्या सोंडीचा जो आहे तो विशिष्ट सिद्धी उपासनेकरता म्हटला गेला. कारण गणपतीच्या उपासना खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारामध्ये केल्या जातात. म्हणजे सात्विक उपासना असेल, काही दैविक उपासना असतील, या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या असतात. गणपतीचे रूप देखील खूप वेगवेगळे आहेत. काही मानदार गणेश देखील, म्हणजे रुईच्या झाडापासून देखील गणपती बनवला जातो. असे वेगवेगळे गणपतीचे रूप आहेत. गणपतीची सोंड त्यावेळी ज्या ठिकाणी वळलेली आहे, उजव्या सोंडीकडे वळलेली असेल तर तो उजव्या सोंडीचा, डाव्या सोंडीकडे असेल तर डाव्या सोंडीचा आहे. त्यामुळे लोकांमध्ये खूप शंका असतात, उजव्या सोंडीचा आहे तर अत्यंत कडक आहे, मग डाव्या सोंडीचं काय नॉर्मल असतो का? गणपती हा गणपतीचा आहे ना. फक्त त्या रूपामध्ये जर आपल्याला तशी उपासना करायची असेल तर त्यावेळेस ती तशी फलित होती. त्यामुळे सामान्य रूपामध्ये आपल्याला जर भक्तिभावाने उपासना करायची आहे, डाव्या सोंड्याचा असो अथवा उजव्या सोंडीचा असो, तितकंच तो फळ देणार आहे आपल्याला. तर अजून असं म्हणतात की ज्या घरामध्ये म्हणजे बाळंतीण असेल तर तो एक वर्षभर हे करू नये. म्हणजे ह्या प्रथा नेमका काय असतात? खूप अतिशय मौल्यवान प्रश्न विचारला. म्हणजे सर्वात मौल्यवान समजेल मी याला. कारण मला गणपती उत्सवाचा काळ जवळ आला की मिनिमम एक 50-100 फोन येतात
की गुरुजी आमच्याकडे कोणी प्रेग्नेंट आहे या बाळ झाले होणार आहे, बाळ होतंय, तर ह्या गणपती विसर्जन करावा की नाही करावा, आमच्याकडे त्याला अपशकुन मानतात. तर मुळात प्रेग्नेन्सीचं आणि ह्या गणपती विसर्जन करण्याचं काहीही तथ्य नाही. गणपती हा 10 दिवसासाठी येतोय आणि तुमच्याकडे जर बाळ होणार असेल, आनंदाची गोष्ट आहे ना. आणि तर त्या काळामध्ये तुम्ही ते गणपती विसर्जन करायचं नाही, घरातच ठेवायचं, असं कुठल्या शास्त्रात वर्णन येते का? नाही. मुळात हा 10 दिवसाचाच उत्सव आहे. कोणीही प्रेग्नेंट असेल, प्रेग्नेन्सी असेल, काही जरी असेल तरी गणपती उत्सव हा 10 दिवसातच करावा आणि निश्चित पूर्णपणे तो विसर्जनच केला पाहिजे. घरात ठेवण्यात काहीही अर्थ नाही. कारण वर्षभर त्याची उपासना तुम्ही करणार आहात का? 2 टाइम आरती करणार आहेत, नैवेद्य वगैरे करणार आहेत? नाही. ती घेऊन माळ्यावर एक साईडला ठेवून देणार तुम्ही धूळ खात. तर असं न करता 10 दिवस पूर्ण झाल्यावर विसर्जन करा. त्याचा कुठलाही दोष नाही, त्या बाळाला देखील दोष नाही किंवा बाळाच्या आईला देखील त्याचा दोष नाही. त्यामुळे हा गैरसमज सर्वांनी मनातून काढायलाच हवा. आता पुढच्या गैरसमजावर येऊ. ते म्हणजे जर घरात कोणी वारलं असेल तर 1.25 महिना 1.5 महिना आपण बसवत नाही, पण बसवण्याची इच्छा आहे, पण तरी सुद्धा बसवता येत नाही. नेमकं काय, शास्त्र काय सांगतं? मुळात घरामध्ये जे अशौच आहे हे 10 दिवस समजलं जातं. 11 दिवसानंतर ही दिनशुद्धी व्हायला सुरुवात होती आणि ज्या परिवारामध्ये अशी दुर्घटना झाली असेल तर 14 दिवस झाले, गोड जेवण झालं की त्यानंतर सर्व प्रकारचे व्रत वैकल्य करण्यासाठी शास्त्राची अनुमती आहे. त्यामुळे 1.25 महिना हा कुठला दोष नाहीये. किंवा वर्षभरामध्ये काही दुर्घटना झाली तर घरामध्ये अनेक जण विचारतात मला की गणपती बसवू नये, महालक्ष्म्या करू नये वगैरे. तर असं नाही. तर आपण निश्चित घरामध्ये व्रत वैकल्य सणवार हे केलेच पाहिजे, कारण हे व्रत वैकल्यामध्ये येणारा सण आहे. त्यामुळे असं जर काही असेल तरीही आपण व्रत वैकल्य केलंच पाहिजे. खूप मोठा झगमगाट आणि थाट हा टाळावा. आपण व्रत वैकल्य निश्चित करायलाच हवेत. आणि असं पण आता बऱ्याचदा मी ऐकतो की माझ्या काकांकडे गणपती बसतात म्हणून आम्ही गणपती बसवत नाही, किंवा आमच्याकडे गणपती बसतात म्हणून तिकडे बसत नाही, किंवा गावाकडे बसतात म्हणून आम्ही बसवत नाही. तर नेमकं शास्त्र काय सांगतं? बघा, शास्त्राने कुणालाही बळजबरी केली नाही की हा गणपती बसवलाच पाहिजे, गणपती बसवलं तरच तुला हे मिळेल, नाही बसवलं तर हे मिळेल, असं बिलकुल नाही. ज्या वेळेस आपल्या मनामध्ये भाव निर्माण होईल त्यावेळेस आपण हा गणपतीची घरामध्ये उत्सव साजरा करू शकतो. काकाकडे केलाय तर तो काकासाठी ना. जेव्हा घरामधील अग्नी वेगळा आहे, म्हणजे काय, साध्या भाषेत चूल वेगळी, तर हे प्रत्येकाला वेगळा अधिकार आहे ना करण्याचा. तर निश्चित तुम्हाला जर मनोभावे भाव असेल तर निश्चित हा आपण गणपतीचा उत्सव वैयक्तिकरित्या स्वतः देखील करू शकता. आता बऱ्याचदा काय होतं, गणराजांचं आपण आगमन झाल्यानंतर सजावटीसाठी बऱ्याचशा गोष्टी करत असतो, किंवा ती अशी घरामध्ये एवढी जागा नसते, आपण छोटंसं एका कोपऱ्यामध्ये आपण बसवतो वगैरे ते करतो. पण कधी कधी काय होते, सभागटी आपला धक्का लागतो, ती मूर्ती भंगल्या जाते किंवा हे होतं. मग अशा वेळेस काय करावं? निश्चित तर कुठल्याही प्रकारची मनामध्ये वाईट शंका तर निश्चित नाहीच घेतली पाहिजे. जर सभागती झालेला असेल, अनवाधानाने ही गोष्ट झाली असेल तर कुठल्याही प्रकारचा दोष यामध्ये धरला जात नाही. त्यावेळेस तुर्तास ती गणपतीची मूर्ती लगेचच उत्थापन करून त्याचं विसर्जन करावं आणि परत नवीन मूर्ती आपण निश्चित कंटिन्यू करू शकतो. आता मोठमोठ्या शहरांमध्ये आपण बघतो, मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये आपण बघतो, तिथे 1.5 दिवसाचा गणपती, 1 दिवसाचा गणपती, 5 दिवसाचा गणपती, 10 दिवसांचा गणपती. 10 दिवसांचा तर आपण सर्वजणच करतो, पण कमी कालावधी आपल्या ऍडजस्टमेंट जशी असेल आपण तसं गणपती बसवतो. तर हे नेमकं काय, शास्त्र काय सांगतं? शास्त्राने हा 10 दिवसाचा उत्सव सांगितलाय. हा 1.5 दिवसाचा, 1 दिवसाचा, 3 दिवसाचा, 5 दिवसाचा, 7 दिवसाचा जो उत्सव तयार झालाय प्रत्येकाच्या सवडीप्रमाणे झालेला आहे. याला सवडशास्त्र देखील म्हटलं जातं. हा सवडीप्रमाणे झालाय. मुळात भाव आहे की बसवायचा आहे, उत्सव करायचा आहे, त्याप्रमाणे मग तो 3 दिवसाचा, 7 दिवसाचा करतात, 5 दिवसाचा करतात. पण मुळात शास्त्राने हा 10 दिवसाचाच उत्सव सांगितला गेलेला आहे. आता याच्यामध्ये पण जसं तुम्ही म्हटलं की शाडूच्या मातीचा गणपती बनवा, काळी माती असली तरी त्याचा बनवा. आणि बरेच जण काय करतात, ते विसर्जनाच्या वेळेस ते घरामध्ये बकेटीमध्ये म्हणा किंवा हौदामध्ये म्हणा तो विसर्जन करतात. हे कितपत योग्य? आता हा थोडा वादातीतच प्रश्न होईल थोडा. मुळात शास्त्राने काय सांगितले की प्रवाहित जलामध्ये विसर्जन मूर्तींचं करावं. कारण पूर्वी काळी प्रत्येक गावामध्ये नदी असायची, प्रत्येक शहरामध्ये नदी असायची. आता नद्यांचं रूपांतर हा वेगळ्या गोष्टीत झालंय. तर त्या वाहत्या प्रवाहामध्ये विसर्जन करावं. आता शहरामध्ये बघितलं तर आपल्या शहरापासून दूर दूर मोठ्या नद्या असतात,
जाणं शक्य नसतं, त्यामुळे काही कृत्रिम तलाव निर्माण करतात, अशा ठिकाणी विसर्जन करतात. पण शास्त्राने काय सांगितलं की प्रवाहित जलामध्येच गणपतीचं विसर्जन करावं. मग बकेटमध्ये वगैरे हे झालं आपल्या पर्यावरण रक्षण वगैरे वगैरे ह्या गोष्टी अनुसरून. हे पीयूपीच्या मूर्ती त्या विरघळत नाहीत पाण्यामध्ये. मातीच्या मूर्ती केल्या तर निश्चित विरघळणार आहेत. त्यामुळे ह्या मातीच्या मूर्ती पाण्यामध्ये विसर्जित केल्याने कुठलाही दुष्परिणाम होणार नाहीत ना. त्यामुळे निश्चितच वाहत्या प्रवाहित शास्त्राप्रमाणे करावं. आता 10 दिवस झाले, विसर्जनाची वेळ आली आणि आपल्याला विसर्जन करायचंय, तर शास्त्रशुद्ध पद्धत काय? मुळात विसर्जन करण्याच्या दिवशी जे आहे ते गणपतीला सांगोपांग पूजन सांगितले. नैवेद्य आरती ही झाली आपली की घरी विसर्जन आरती केली जाते आणि गणपतीला यान्तु देवगणा सर्वे पूजा मादाय पार्थिव इष्टकामना सिद्ध्यर्थम पुनरागमनायच. आपण जसं मराठीमध्ये म्हणतो गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. कारण गणपतीची आतुरता असते. तर गणपतीला आपण मनोभावे सांगायचंय की गणपती बाप्पा 10 दिवसामध्ये सांगोपांग पूजन करण्याचा आम्ही तो प्रयत्न केलेला आहे. झालेली सेवा ही तुझ्या चरणी अर्पण करतो आणि गणपतीला परत येण्यासाठी आमंत्रित करून गणपतीचं अक्षत घालून उत्थापन करावं. जाते वेळेस आपल्याकडे शिदोरी देण्याची प्रथा आहे. मग लोक म्हणतात विसर्जन झालं तर मग शिदोरी काय द्यायची आहे? तर शिदोरीमध्ये काय आहे की पाण्यामध्ये आपण विसर्जन करणार आहोत. पाण्यामधले जे काही जीवजंतू आहेत त्यांना देखील आपलं शास्त्र तृप्त करतं. म्हणजे त्यांना ते काय खातात? पोहे, मुरमुरे या भात खातील. त्यामुळे दही भात वगैरे सोबत देण्याची आपल्याकडली रूढी प्रथा आहे. आणि मग विसर्जन तिथे केलं जातं. मग विसर्जन करताना देखील तिथे आरती करतात. तो झाला भाव. पण ज्यावेळेस विसर्जन घरामध्ये करतोय आपण, तोच शेवटची गणपतीची ती आरती केली जाते. आणि जिथे आपण आता फॉर एक्झाम्पल आपल्या शहरामध्ये बघतो कृत्रिम तलाव तयार केलेले असतात किंवा आपण विहिरी, काही डेडिकेटेड विहिरी केलेल्या असतात, तिथे आपण करू शकतो. बरोबर. तर तिथे आरती करावी का? शास्त्रामध्ये ती नमूदच नाहीये कुठे. बर. ती झाली भाव आपला की जाताना देखील निरोप परत एकदा घ्यावा असं वाटतं. म्हणजे सहज असं नाही करत. पण आणि सहज न करता ती शेवटी भावाने करतात. पण ती नाही केली तरी कुठलाही दोष नाही. अच्छा. मग गुरुजी, तुमच्या याच्यानुसार आता एवढं वर्ष तुम्ही जनजागृतीमध्ये आहेत, पूजा अर्चना करतात, शास्त्रशुद्ध पद्धत सर्वांना समजून सांगतात. बरोबर. तर शेवटचा माझा असा तुम्हाला प्रश्न असेल, अशा कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला दिसतात ह्या गणपतीच्या काळामध्ये ज्या आपण घेतल्या नाहीये आणि त्या भरपूर म्हणजे तुम्हाला अशा डोळ्यासमोर दिसतात, राग येतो, पण तुम्ही काही करू शकत नाही, असं काय? मुळात सर्वात प्रथम या गणपतीचं उत्सवाचं औडुंबर करण्यात आले. कसं? जसं बघितलं तर गणपती उत्सव जो आहे तो हा शास्त्रशुद्ध पद्धतीने म्हणजे भक्तिभावाने केला जाणार. मग त्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे नृत्य केले जातात, सांस्कृतिक प्रोग्राम केले जातात. तर सांस्कृतिक ह्या शब्दाचा अर्थच मुळात मला वाटत नाही की ह्या लोकांना कळतो. जसं आता मी राहतो ज्या निवासस्थानी, तर त्या एरियामध्ये बघितलं तर एक सार्वजनिक देखील आमचा गणपती बसवला जातो. तर त्यामध्ये संस्कार ह्या बालगोपाळांना झाले पाहिजेत. सर्वांना, लहान मोठ्यांना संस्कार व्हावेत ह्या हेतूने सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात झाली आहे. तर तिथे संस्कार न होता तिथे राजकारण असतं, उच्च नीच पद गोष्टी असतात आणि तिथे बिभत्सक गोष्टी सगळ्यात जास्त घडतात. म्हणजे सिनेमाच्या गाण्यावरती नृत्य असेल, वेगळ्या वेगळ्या गोष्टींवरती नृत्य असेल, नाटकं असतील वगैरे. तर इथे काय झालं पाहिजे की संस्कार देणाऱ्या गोष्टी तिथे घडल्या पाहिजेत. मी म्हणत नाही की 24 तासच तुम्ही नुसते स्तोत्र म्हणत बसा, पण तिथून संस्कार कुठल्या गोष्टी घडतील त्या संस्काराच्या गोष्टी तिथून रुजवण्यात आल्या पाहिजेत. तर ह्या गणेशाचं साध्य होईल उत्सवाचं. आणि ह्या गोष्टी ज्या आहेत तर बाजारात सगळ्यांना आपण नाही सांगू शकत. ह्या स्वतःहून लोकांनी अनुकरण करायला हव्यात ह्या गोष्टींचं आणि ह्या गोष्टी पालन करायला पाहिजेत. मग मिरवणूक जो आहे, मिरवणूक देखील काही पारंपरिक गोष्टींनीच केलं पाहिजे. मुळात आपल्याकडे गणेश उत्सव हा महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणामध्ये केला जातो. पण म्हणजे स्तुती नाही करत मी आपली म्हणजे हे आणि लोकांची स्तुती नाही. तर साऊथमध्ये बघाल आपण तर गणपतीची विसर्जन मिरवणूक जो आहे अत्यंत पारंपरिक पद्धतीनेच करतात आणि पारंपरिक पद्धतीने विसर्जन करतात. तर आपल्याकडे बघितलं तर जोरजोरात डीजे लावले जातात आणि डीजेवरती गणपतीचे गाणं ऐकायला नाही भेटत. इतरत्र जे काही ट्रेडिंग गाणे असतात ते गाणे लावून त्याच्यावरती बिभत्सक असं नृत्य करतात आणि खानपानाबद्दल न बोललेलंच बरं. बरोबर आहे. आता बऱ्याचदा असं पण होतं की
विनाकारण दिवस रात्र ते ढोल बडवत राहायचे, ते वाजवत राहायचे, पण आजूबाजूला कोणाला त्रास होतोय नाही होतोय याचं म्हणजे कोणी लक्षही देत नाही. मी तर बऱ्याचदा असं म्हणतोय की करा ना, सण साजरे करण्यात कोणी मनाई केली आहे, उलट आनंदाने करा, घरामध्ये करा, पण दुसऱ्यांना त्रास होईल असं नका करू. आता त्या लोकांचं म्हणणं असतं की 10 दिवस गणपती आहे, पुन्हा पुन्हा येणार आहे. मुळात गणपतीचे आता सांगितल्याप्रमाणे स्तुती स्तुमणे जास्त झाले पाहिजे, बिभत्सक गोष्टी नाहीत, जेणेकरून कानाला आल्हाददायक होईल. जेव्हा संध्याकाळच्या वेळेस ढोल वाजवतात आरतीच्या नंतर, ती गणपतीची स्तुतीच आहे ना. गणपतीच्या काळामध्ये केलेली ती गणपतीची स्तुती आहे. गणपतीला प्रिय असणारे वाद्य वाजवून, पण ते कसं पाहिजे, मृदू आवाजामध्ये, गोडवा असणार, की खूप मोठमोठे साऊंड लावले, डीजे लावले, जोरात किंचाळत लावलेत आणि आपल्याला आनंद वाटतोय आणि किंवा शेजारी एक मंडळ आहे त्याच्यापेक्षा माझा मोठा साऊंड आहे असं दाखवण्यासाठी नाही. तर त्यातून जास्तीत जास्त प्रेरणा लोकांना चांगल्या मिळाव्यात आणि त्यातून जे आहे संस्कार कसे व्हावेत हा उद्देश त्यातून निर्माण झाला. गुरुजी, पुन्हा एकदा आम्हाला एवढा मोलाचं मार्गदर्शन केलं, वेळ दिला, त्याबद्दल धन्यवाद, आभार मानतो. तुमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. तुमच्या चॅनलची अशीच भरभराट हो, गणपतीची कृपा तुमच्या चॅनलवर तुमच्यावरती सदोदित राहो आणि येणारा गणेश उत्सव सर्वांना भरभराटीचा, सुख समृद्धीचा आणि आनंदाचा जाऊ अशा शुभेच्छा देतो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.